नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आता पाऊस विश्रांती घेतल्यामुळे संपूर्ण शेतकरी सोयाबीनला फवारणी करत आहेत. मित्रांनो, तर काही लोकांची पहिली फवारणी चालू आहे, काहीची दुसरी आहे आणि काही लोकांची तिसरीसुद्धा फवारणी चालू आहे. तर माझ्या शेतामध्ये आज मी सोयाबीनची दुसरी फवारणी या ठिकाणी करत आहे. तर दुसरी फवारणी करत असताना कुठले घटक त्याच्यामध्ये घ्यायचं, कुठले बुरशीनाशक घ्यायचं, कुठलं कीटकनाशक घ्यायचं आणि कुठले विद्राव्य खतं घ्यायचं किंवा काय दुसरे कुठले कंटेन टॉनिक कुठलं घ्यायचं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, ही आता माझ्या सोयाबीनची फवारणी पाठीमागे चालू आहे. पूर्ण माझे सोयाबीन आहे. तर हे याच्यामध्ये कसं झालं, हे अगोदर पेरले होते, त्याच्यानंतर ही एक बॅग ही आमची फेल गेली होती, म्हणजे निघालीच नव्हती. मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा ही दुसरी बॅग त्याच्यामध्ये आणून पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळे अडतास जे म्हणतात ते मोठं आहे आणि जे मधला भाग आहे ते थोडा लहान दिसत आहे. तर या ठिकाणी दुसरी फवारणी चालू आहे. त्या दुसरी फवारणीमध्ये मी काय काय घेतलो औषधं ते तुम्हाला सांगतो. आता हे बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये मी चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूटन घेतलेलं आहे. पूर्वा कंपनीचं आहे. चिलेटेड असं एक चांगलं मायक्रोन्यूटन आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण कंटेंट खूप चांगले आहेत, त्याच्यामुळं हे घेतलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही सेम हे घेऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी मायक्रोन्यूटन घेऊ शकता. कारण का सोयाबीन आता थोडं जास्त पावसामुळं पिवळी पडलेली आहे, तर त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची थोडी कमतरता दिसून येत आहे. मित्रांनो, त्याच्यामुळे एक चिलेटेड असं मायक्रोन्यूटन घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मी आळीसाठी हे बॅराझाईड घेतलेलं आहे. या आळीवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. मित्रांनो, आळी ही आता अमावस्या झालेली आहे, त्याच्यामुळं खूप सोयाबीनवर ही आळी आलेली आहे. तर त्याच्यासाठी एक स्ट्रॉंग कीटकनाशक म्हणून हे मी बॅराझाईडची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये नोवालुरान 5.25% आणि इमामेक्टिन बेन्झॉइड 0.9% WSC फॉर्ममध्ये आहे. तर तुम्ही एक बॅराझाईड एक चांगलं पर्याय त्या ठिकाणी राहू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही बॅराझाईड घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. मित्रांनो, चांगल्या प्रकारचं. तर बुरशीनाशकामध्ये मी या ठिकाणी काय केलेलं आहे, टाटाचं क्वांटा प्लस हे बुरशीनाशक घेतलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो हेक्झाकोनाझॉल 5% फॉर्ममध्ये आहे. हेक्झाकोनाझॉल 5% याच्यामध्ये कंटेन असलेलं एक हे बघा, हेक्झाकोनाझॉल 5% SC फॉर्ममध्ये आहे आणि सिस्टिमॅटिक फंगिसाईड आहे. म्हणजे हे आंतरपर्वायी आहे. त्याच्यामुळं संपूर्ण सोयाबीनवर जे बुरशीचे अटॅक असतील ते या ठिकाणी मित्रांनो नियंत्रणामध्ये आणते. त्याच्यामुळं असं एक तुम्हाला चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे. मग तुम्ही टाटाचं कॉन्टॅक्ट प्लस घेऊ शकता किंवा कुठलंही हेक्झाकोनाझॉल 5% SC फॉर्ममध्ये असलेलं एक चांगलं बुरशीनाशक घ्या. साप वगैरे शक्यतो दुसऱ्या फवारणीमध्ये घेऊ नका, कारण का तेवढ्या प्रमाणात कंट्रोल त्याच्यामध्ये होत नाही. आता मग आपल्याला चांगलं एक स्ट्रॉंग प्रकारे घ्यावं लागते. त्याच्यामध्ये टेबिकोनाझॉल असलेलं कंटेन असलेलं घ्या, नाहीतर मग हेक्झाकोनाझॉल असं एक चांगलं कुठलंही, किंवा मग आता रोको तर घेऊ शकता तुम्ही. असं एक चांगलं बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्या. त्याच्यानंतर मी एक खत घेतलेलं आहे. मित्रांनो, तर खत मी या ठिकाणी आता 05234 घेतलेलं आहे. तर 05234 कशासाठी घ्यायचं, सोयाबीनमध्ये जेव्हा फुलं लागलेली असतात त्यावेळेस मित्रांनो नत्राचा वापर हे आपल्याला कमीच करायचा आहे. आणि सोयाबीन हे भरपूर प्रमाणात वाढत आहे. हे बघा, माझं जे अलीकडलं 8 तासाचं सोयाबीन आहे अगोदर पेरलेलं, ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जर आता या ठिकाणी मी थोडं नत्राचं प्रमाण जर जास्त दिलं तर अजून सोयाबीन वाढेल. आणि या ठिकाणी ज्यांची सोयाबीन ही वाढ आपल्याला सफिशियंट वाटते त्याने कुठलंही टॉनिक घ्यायचं नाही. मित्रांनो, शक्यतो टॉनिकची गरज नाही. आता मी इथं टॉनिक कुठलंही घेतलेलं नाही. मी हे खत घेतलेलं आहे 05234. हे पूर्वाचं चिलेटेड मायक्रोन्यूटन घेतलेलं आहे. हे कीटकनाशक म्हणून मी बॅराझाईड घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी बुरशीजन्य रोगासाठी हे टाटाचं कॉन्टॅक्ट प्लस घेतलेलं आहे. अशा प्रकारे द्रावण केलेलं आहे. याच्यामध्ये खत आणि मायक्रोन्यूटन आहेत आणि जे वरून मी कीटकनाशक आणि बुरशीनाशक टाकत आहे. त्याच्यामुळे सोयाबीनची जास्त वाढ जर झाली तर त्या ठिकाणी काय होते, सोयाबीन वाढते आणि जे फुलाची संख्या आहे ती कमी लागते, शेंगा कमी लागतात, पातळ लागतात, त्याच्यामुळे नुकसान होते मित्रांनो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सोयाबीन ही वाढून बी काही कामाची नाही
आता इमामिक टीमसुद्धा एक पर्याय त्याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये घेता येते, पण थोडं जर स्ट्रॉंग घेतलं बॅराजाईसारखं तर थोडं अळी कंट्रोल त्या ठिकाणी होऊ शकते. आता याच्यामध्ये मित्रांनो औषधाचं प्रमाण किती वापरायचं हे तुम्हाला मी सांगतो. हे जे बॅराझाईड आहे, हे बॅराझाईडचं प्रमाण तुम्ही 1 लिटर पाण्याला 2 ml वापरू शकता. म्हणजे 20 लिटर जर तुमचं पाणी असेल तर त्या ठिकाणी याचं बॅराझाईडचं जे प्रमाण आहे ते 40 ml मित्रांनो वापरायचं आहे. मी या ठिकाणी 40 ml वापरलेलं आहे. आणि हे जे बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट प्लस हेक्झाकोनाझोल कंटेन असलेलं, हे मित्रांनो हे सुद्धा 1 लिटर पाण्याला 2 ml वापरायचं आहे. म्हणजे 20 लिटर पाण्याला 40 ml वापरायचं आहे. त्याच्यानंतर हे चिली मिक्स कॉम्बी पूर्वाचं जे मायक्रोन्यूटन आहे चिलेटेड फॉर्ममधलं, हे तुम्हाला म्हणजे 20 लिटर पाण्यासाठी 30 ग्राम वापरायचं आहे. 20 लिटर जर पाणी असेल तर 30 ग्राम ते जास्तीत जास्त 40 ग्रामपर्यंत वापरू शकता तुम्ही. आणि हे जे खत आहे 05234 जे वापरलेलं आहे, हे तुम्ही जवळपास 100 ग्रामपर्यंत वापरू शकता. जर पेट्रोलची पिचकारी जर असेल तर सुद्धा तुम्हाला म्हणजे 25 लिटर पाणी मावत असेल तर जास्तीत जास्त 100 ठीक आहे, 100पर्यंत वापरू शकता तुम्ही, किंवा ह्या सुद्धा पिचकारीला 100 ग्राम वापरू शकता. त्या ठिकाणी पूर्ण माझी दुसरी फवारणी चालू आहे. तिसरी फवारणीसुद्धा मी मध्ये कुठले कंटेंट घेतलेले आहेत, कुठले औषध घेतलेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला मित्रांनो मी नंतर दाखविणार आहे. जर पाऊस चालू असेल तुमच्या भागात, जर पाऊस चालू असेल किंवा थोडं वातावरण जर वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी स्टिकरचं सुद्धा प्रमाण घेऊ शकता. आता आमच्या इकडं तर तेवढं काही पाऊस वाटत नसल्यामुळं मी स्टिकर घेतलेलं नाही. आणि शक्यतो माझा एक वैयक्तिक सल्ला असेल तो सोयाबीनला जास्त प्रमाणात वाढू द्यायचं नाही. जास्त प्रमाणावर जर सोयाबीन वाढली तर त्या ठिकाणी कण हे कमी लागते, सोयाबीन खूप वाढून जाते आणि खूप कमी प्रमाणात शेंगा लागतात, पातळ शेंगा लागतात. आता ही सुद्धा हाईट म्हणजे जास्त प्रमाणातच आहे. आता हे माझ्या मते नंबर 1 हाईट आहे. नंतर याचीसुद्धा अजून थोडीफार उंची वाढणारच आहे. पण याच्यासाठी मी कुठलं बी म्हणजे वाढीचं टॉनिक घेतलेलं नाही. जर आपण टाटा बहार असेल किंवा दुसरं कुठलं अमिनो ॲसिडचं टॉनिक असेल त्याच्यामुळे फुलं वाढतात मोठं थोड्या जास्त प्रमाणात, पण सोयाबीन देखील वाढते आणि आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे मी कुठे या ठिकाणी टॉनिक घेतलेलंच नाही. चिलेटेड मायक्रोन्यूटन घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत विद्राव्य खत घेतलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही विद्राव्य खत घ्या, पण सोयाबीनला जास्त वाढू देऊ नका, हा सल्ला आहे मित्रांनो. माझ्या शेतामध्ये जे औषधं मी वापरत आहे तेच तुम्हाला सांगण्यापेक्षा जे शेतीला आपण स्वतः वापरतो ते या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगितलं पाहिजे. माझी ही सोयाबीन याच्यापेक्षा खूप चांगली आहे. दुसरी इकडल्या एका शेतामध्ये तिकडले ते देखील सोयाबीन मी ह्या व्हिडिओमध्ये अटॅच करत आहे, ते तुम्ही बघून घ्या. इथली थोडी लहान आहे मित्रांनो. धन्यवाद.